विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्ण स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालयासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 14 ऑगस्ट 1862ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट, उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार झालेली आहे. न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठे आहेत. ती कोणती? तर नागपूर, जे की महाराष्ट्रामध्ये आहे, औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये आहे, पणजी गोव्यामध्ये आहे. याशिवाय कोल्हापूर येथे नवीन सर्किट बेंच 17 ऑगस्ट 2025 रोजी स्थापन करण्यात आले आहे. नेक्स्ट, न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुख्य न्यायालय फोर्ट मुंबई येथे स्थित आहे. उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती आहे? तर सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 94 न्यायाधीशांची 71 स्थायी आणि 23 अतिरिक्त तरतुदी आहेत. नेक्स्ट, उच्च न्यायालय मुंबई पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे होते. नेक्स्ट, उच्च न्यायालय मुंबई सध्या मुख्य न्यायाधीश कोण होत? तर न्यायाधीश चंद्रशेखर हे आहेत. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाची अपील सुनावणी कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर कलम 132 ते कलम 136 नुसार येते. नेक्स्ट, कोणत्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 7 वरून 10 करण्यात आली? तर 1956 नुसार करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतेनुसार होणाऱ्या सरन्यायाधीश निवडीला कधी बगल दिली गेली? तर 1973 आणि 1977 दिली गेलेली आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचा पालक किंवा रक्षण कोणास म्हणतात? तर सर्वोच्च न्यायालयाला म्हटले जाते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भारतात कोणते न्यायालय होते? तर फेडरल कोर्ट ऑफ इंडिया, जे की 1937ला होते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालय आपल्या स्वतःच्या निर्णयाचा फेरविचार करू शकते का? तर हो, कलम 137 नुसार विचार करू शकते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयात सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश पदावर कोण होते? तर न्यायवाद फी चंद्रचूड हे होते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयात सर्वात कमी काळ सत्यान्यायाधीश पदावर कोण होते? तर न्याय कमल नारायण सिंग हे होते. नेक्स्ट, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव लोकसभेत किमान किती सदस्यांनी मांडणे आवश्यक आहे? तर 100 सदस्यांनी मांडणे आवश्यक आहे. नेक्स्ट, न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत किमान किती सदस्यांनी मांडणे आवश्यक आहे? तर 50 सदस्यांनी मांडणे आवश्यक आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत वाद कोण सोडवते? तर सर्वोच्च न्यायालय सोडवत असतो. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचा प्रादेशिक अधिकार कोर्टपर्यंत मर्यादित आहे? तर संपूर्ण भारतभर मर्यादित आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन कोण ठरवते? तर संसद ठरवत असते. नेक्स्ट, क्युरेटिव्ह पिटिशनची संकल्पना कोणत्या खटल्यामुळे आली? तर रूपा अशोक हुरा, पी अशोक हुरा यांच्या. नेक्स्ट, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात न्यायाधीशांच्या पगारांची तरतूद आहे? तर कलम 125 नुसार करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व कनिष्ठ न्यायालयांवर बंधनकारक असतो का? तर हो, कलम 141 नुसार बंधनकारक असतो. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचे कलम कोणते? तर कलम 132 आहे. नेक्स्ट, भारतीय न्यायव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे? तर एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रता निकषात प्रसिद्ध कायदेतज्ञ असणे समाविष्ट आहे का? तर हो, राष्ट्रपतींच्या मते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायाधीश आतापर्यंत महाभियोगाद्वारे काढले गेले? तर एकही नाही. नेक्स्ट, कोणत्या कलमानुसार संसद सर्वोच्च न्यायालयाचे अधिक 2 क्षेत्र वाढू शकते? तर कलम 138 नुसार. नेक्स्ट,
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार किती कमी केला जाऊ शकतो? तर आर्थिक आणीबाणीच्या काळात कलम 360 नुसार. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर कोणत्याही न्यायालयात वकिली करू शकतात का? तर नाही करू शकत. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर कोलेजियम पद्धत वापरली जाते. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे? तर न्यायम हिदायतुल्ला यांनी पाहिलेले आहे. नेक्स्ट, तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती कोण करू शकते? तर सरन्यायाधीश राष्ट्रपतींच्या संमतीने करू शकतो. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाने घटनेची मूलभूत संरचना ते तत्व मांडले? तर केशवानंद भारती केस 1973 नुसार. सार्वजनिक हिताची याचिका PIL ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर न्यायमूर्ती PN भगवती यांच्या. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांचे पगार कुठून दिले जातात? तर भारताचा सचिव निधीमधून दिले जातात. नेक्स्ट, दोन राज्यामधील वाद सोडवणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या अधिकारामध्ये आहे? तर मूळ अधिकार क्षेत्रामध्ये आहे. नेक्स्ट, संविधानाचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालय. नेक्स्ट, न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर अमेरिका USA वरून घेतलेली आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणत्या कलमात आहे? तर कलम 143 नुसार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीकडे दिला जातो. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? तर राष्ट्रपती देतात. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कोणत्या भाषेत चालते? तर केवळ इंग्रजीमध्ये. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड असते? तर कलम 129 नुसार. नेक्स्ट, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कोणते आदेश काढते? तर कलम 32 नुसार काढले जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, सध्या सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांसह एकूण किती न्यायाधीश आहेत? तर 34 आहेत. एक मुख्य आणि 33 अन्य. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर HJ कनिया होते. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर फातिमा बीबी. नेक्स्ट, न्यायाधीशांना पदव्युच्चार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींना. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे? तर भाग 5 मध्ये आहे, प्रकरण 4 मध्ये. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित कलमे कोणती आहेत? तर कलम 124 ते 147. नेक्स्ट, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 28 जानेवारी 1950ला झालेली आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर राज्यघटनेत किमान वयाचा उल्लेख नाही आहे. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? तर 65 वर्ष असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.